हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत सेकंड लेसन अवर बॉडी कॅन डू. आपण फर्स्ट लेसनमध्ये आपली बॉडी बघितली, आपलं शरीर बघितलं, त्याचे पार्ट्स बघितले, जसं की हँड्स, लेग्स, हेड, हे झाले त्याचे पार्ट्स, हो ना. आता हे आपली जी बॉडी आहे ती काय करू शकते ते आपण बघूयात. एव्हरी पार्ट ऑफ अवर बॉडी इज युजफुल टू अस. आपल्या बॉडीचा प्रत्येक पार्ट, प्रत्येक भाग, आपल्या शरीराचा प्रत्येक भाग आपल्यासाठी युजफुल म्हणजे उपयोगी आहे. ईच पार्ट हॅज अ फंक्शन ऑर वर्क टू डू. आणि प्रत्येक पार्टला त्याचं काम आहे करण्यासाठी. विथ अवर लेग्स अँड फीट वी कॅन. आता आपले जे लेग्स आहेत, आपले हे पाय आहेत किंवा जे फीट आहेत, हे खालचे पंजे आहेत, त्याने आपण काय करू शकतो तर स्टँड, उभं राहू शकतो, बरोबर. वॉक, चालू शकतो. रन, पळू शकतो. किक, असं पायाने किक मारू शकतो, लाथ मारू शकतो, बरोबर. हे करू शकतो की नाही. त्यानंतर जंप, अशा उड्या मारू शकतो. जंप म्हणजे दोन्ही पायांवर उड्या. हॉप म्हणजे असं लंगडी घातल्यासारखं एका पायावर उड्या मारू शकतो. बॅलन्स, पायाने आपण बॅलन्स करू शकतो आपल्या बॉडीला, हो ना. हे आपल्या फक्त पायाने आपण एवढी सगळी कामं करू शकतो. आता बघूयात ॲक्टिव्हिटी ऑन अ प्लेग्राऊंड. प्लेग्राऊंडवरती जाऊन करायची ॲक्टिव्हिटी. ट्राय स्किपिंग विथ अ स्किपिंग रोप. स्किपिंग रोप म्हणजे दोरीच्या उड्या. दोरीच्या उड्याने उड्या मारायच्या आहेत. रन फॉरवर्ड्स अँड वॉक बॅकवर्ड्स. पुढे पळत जायचं आहे आणि मागे चालत यायचं आहे. रेज युअर हँड्स अबव युअर हेड अँड शेक देम. तुमचा हात उंच वर उचलायचा आहे, तुमच्या डोक्याच्या वर गेला पाहिजे आणि तो शेक करायचा आहे म्हणजे हलवायचा. जसं आपण टाटा बाय बायला हलवतो की नाही, तसं हलवायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्ही जेव्हा प्लेग्राऊंडवर खेळायला जाल तेव्हा करायची आहे. आता आपण बघितलं पायाने काय काय करू शकतो. आता बघूयात आपण. विथ अवर आर्म्स अँड हँड्स वी कॅन. आपल्या हाताने आपण काय करू शकतो. तुम्हाला ह्यातला फरक लक्षात येतो का. लेग म्हणजे काय आलं माहिती आहे का. लेग म्हणजे हे थाय, मांडी आली आणि हा पूर्ण पाय येतो लेग म्हणजे, आणि हे पंजा पण येतो. आणि फीट म्हणजे हे फक्त खालचा पंजा येतो, पाय येतो. आता आर्म्स म्हणजे काय. आर्म्स म्हणजे हितला हात, हा पूर्ण हात येतो, समजलं का. खांद्यापासून बोटापर्यंतचा पूर्ण जो भाग आहे तो आर्म्स म्हणजे येतो. आणि हँड म्हणलं तर फक्त आपले हात येतात. तर आपण काय करू शकतो. होल्ड, आपण वस्तू पकडू शकतो. लिफ्ट, आपण वस्तू उचलू शकतो. टच, कोणालाही हात लावू शकतो, स्पर्श करू शकतो. राईट, लिहू शकतो. पुश, ढकलू शकतो. ग्रीट, एकमेकांना आपण भेटल्यावर, ग्रीट म्हणजे काय तर भेटणे, आपण भेटल्यावर शेक हँड करतो की नाही ते. प्रे करू शकतो, हात जोडू शकतो, ठीक आहे. तर हाताने आपण एवढी सगळी कामे करू शकतो. क्लासरूम ॲक्टिव्हिटी. आता ही तुम्हाला क्लासमध्ये करायची आहे ॲक्टिव्हिटी. परफॉर्म एनी टू ॲक्टिव्हिटीज वेअर यू हॅव टू यूज युअर बोथ आर्म्स अँड लेग्स. अशा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे आर्म्स म्हणजे हात आणि पाय दोन्ही वापराल. फॉर एक्झाम्पल दिलेले. स्किपिंग, दोरीच्या उड्या करताना तुम्हाला हाताने दोरी हलवावी लागते आणि पायाने उड्या माराव्या लागतात. सॅक जम्पिंग म्हणजे पोत्यामध्ये पाय घालायचे आणि उड्या मारायच्या. सायकलिंग, सायकल चालवताना एक्सेट्रा. हे करताना तुम्हाला काय करावं लागतं, हाताचा आणि पायाचा दोन्हाचा वापर करावा लागतो. अशासारख्या अजून काही ॲक्टिव्हिटीज क्लासमध्ये तुम्हाला करायच्या आहेत, समजलं. आता रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, एव्हरी पार्ट ऑफ अवर बॉडी इज युजफुल टू अस. आपल्या बॉडीचा प्रत्येक भाग आपल्यासाठी किंवा प्रत्येक अवयव आपल्याला उपयोगी आहे, बरोबर ना. डोळ्याने आपण पाहू शकतो, तोंडाने बोलू शकतो, नाकाने श्वास घेऊ शकतो, कानाने ऐकू शकतो. असं प्रत्येक भागाची, प्रत्येक अवयवाची ज्याची त्याची कामे ठरलेली आहेत. सेकंड, ईच पार्ट हॅज अ फंक्शन ऑर वर्क टू डू. आणि प्रत्येक भागाचं, प्रत्येक अवयवाचं काहीतरी काम ठरलेलं आहे, समजलं.